तर भावानो, कालच्या पाण्याने एवढी खतरनाक नुकसान होईल असं वाटलंच नव्हतं. तर कशी पब्लिक, मी तुमचा लाडका प्रिन्स ठाकरे. तर भावानो, सकाळ सकाळी आपल्याला जायचं तर पिंट्या मामाचा रोप घ्यायला आपल्याला दोडक्याचा मस्तपैकी बोराळ्याच्या नर्सरीमध्ये. चला तर आता निघलो तर आपण सुरुवात केली ती सकाळ सकाळी मस्त आपल्या रस्त्याला क्वालिटी विषय आपला एक्सप्रेस हायवे सोडून डायरेक्ट मावडीचा रस्ता मावडी झाली डायरेक्ट साखरे फाटा सोडला ना आपण डायरेक्ट ना बोराळ्याच्या रस्त्याला लागलो. मग नर्सरीमध्ये आपण भावानो खतरनाकमध्ये आलो, गाडी लावून दिली. मग चला तर आता म्हटलं जाऊ आता आपण नर्सरीमध्ये रोप पाहिला. आपण इडं होता मस्तपैकी पिंट्या मामा त्यांचा दोडक्याचा रोप इडून दोडक्याचा मस्त उचलला, गाडीत आणून पुरात टाकला पाहिजे जबरदस्त मध्ये. तिकडून नर्सरीला राम राम घातला आणि डायरेक्ट आपण निघलो डायरेक्ट चिखलांब्या फाटीच्या दिशेने. आपण इकडून शॉर्टकटमधून घातली ती गाडी, तिकडून डायरेक्ट निघलो तर भावनो आपण डायरेक्ट चिखलांब्या रस्त्याकडे आलो. फायनली डायरेक्ट स्वप्न गारवाल्याची तिथे गेलो, खादीच्या गोण्या 4-5 टाकून घेतले, मस्त क्वालिटी विषय केला भावानं. मस्त रोपही होता इडं ठेवेल मस्त एवढा. निघलो आपल्या घराच्या रस्त्याने. सकाळी सकाळी आपल्याला उठून मस्तपैकी हाच काम होता. घरी आपल्याला अजून घेवडा खोडायचा होता. चालू आपल्या एक्सप्रेस हायवेनी. मग म्हटलं जाऊ डायरेक्ट पिंट्या मामाची तिकडे आपली जुत्री एक्सप्रेसमधून खतरनाकमध्ये आलो भावानं. डायरेक्ट पिंट्या मामानं आम्ही मस्त क्वालिटी विषयमध्ये आलो डायरेक्ट त्यांच्या घरी. इडं उतरावून एवढा सगळं सामान दिला. रोबी उतरावायचं काम पुरा झाला आपला. चला तर म्हटलं आता निघू आपल्या घरी कामाला. मस्त आपला घरी दुसरा एक काम आहे क्वालिटी विषय. निघलो गाडी घेऊन. आज गाडी पक्की सारखायची, मोकर रस्ता म्हणजे आव्हान असं झालं तर सकाळ सकाळी. आपल्याकडे कालचा पाणी तुफान पडेल होता ना भावानं. तुमच्याकडे पडला तर का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण डायरेक्ट घरी आलो भावानं जबरदस्त मध्ये. त्याला कपडे बदलले, जेवण बिवण झाला खतरनाकमध्ये. चला तर आता घरच्यांनी म्हणत चला घेवडा खोडायला. विषय टॉपचा निगडे बाजरी एवढी भावानं खतरनाक पुरी आडवी पडून गेली, फुल नुकसान होऊन गेला ना बघा खतरनाक. आपण डायरेक्ट आपलं घेवड्याकडे आलो. घेवड्याकडे मस्तपैकी लागलो आता खोडायला. ऊन तर असा तुफान लागायचा का माप नाही. घेवडा खोडत मस्त लागली सुरुवात केली भावनं. डायरेक्ट संध्याकाळची 5 वाजता आज आपण एवढा खोडला तर अजून बाकी होता. डायरेक्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एवढा उरकला तर आपल्याला आज. एवढेच 2-3 हाती पाडले त्या. संध्याकाळी सूर्यदेवाला नमस्कार केला. ब्लॉगला भाऊ नीटच संपन्न करतो. नवीन असतील तर फॉलो बिलो करून टाका. 2 दिवस आपला ब्लॉग